गुजरातच्या आणंदमधले काही शेतकरी एका रणरणत्या दुपारी देशाचे तेव्हाचे भावी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना भेटायला गेले। देशात नावारूपाला आलेली पोल्सन ही खाजगी डेअरी दुधासाठी खूपच कमी भाव देते आणि आमच्या मेहनतीचा भाव हे मधले मध्यस्थच ठरवतात, त्यात आमचं नुकसान होतं, अशी या शेतकऱ्यांची कैफियत होती। वल्लभभाईंनी त्यांना एका वाक्यात उत्तर दिलं, तुम्हाला कोणी नाडत असेल तर त्यांच्या विरोधात एक व्हा, हाताची मूठ केली तर तुमची ताकद वाढेल। या वाक्यानं शेतकऱ्यांना धीर आला आणि देशात उभी राहिली धवल क्रांतीची चळवळ। कधी? चला तर बघूया अमूल ब्रँडच्या जन्माची कथा। मी तुमच्या बरोबर आहे रुजुता। कैरामधले स्वातंत्र्य सेनानी त्रिभुवनदास पटेल गावकऱ्यांना संघटित करत होते दूध उत्पादक संघ तयार करण्यासाठी। कैरा हे तेव्हाची बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि आत्ताच्या गुजरातमधील एक छोटंसं खेड। कोरडवाहू शेती सोडली तर गावात इतर काही नव्हतं आणि शेतकरी दूध उत्पादनावर अवलंबून होता। पण पेस्तनजी एडलजी या इंग्रजी राजवटीचा वरदहस्त लाभलेल्या पारशी उद्योजकानं पोल्सन नावाची खाजगी डेअरी तेव्हा काढली होती आणि तिचं मुख्य केंद्र आणंदच होतं। तिथे अक्षरशः त्यांची मक्तेदारी होती। ते सांगतील तो भाव शेतकऱ्यांना म्हणजे अक्षरशः पाडून शेतकऱ्यांना दिला जायचा। शेतकरी आधीच गरीब होता, तो नाडला जात होता आणि म्हणून त्यांना सरदारजींनी नारा दिला होता संघटित होण्याचा। आणि संघटित म्हणजे काय हे त्रिभुवनदास त्यांना समजावून सांगत होते। चक्क सहकारी दूध उत्पादक संघ स्थापन करायचा, गावागावांमधून दूध संकलित करायचं, तालुक्याच्या जागी ते एकत्र करायचं आणि तिथे त्याच्यावर प्रक्रिया करून ते देशभर काय जगभर पाठवायचं। बटर, स्किम मिल्क आणि कंडेन्स्ड मिल्क ही टिकाऊ उत्पादनं तेव्हाही प्रसिद्ध होती। 3 टप्प्यांवर हे शेतकरी एकत्र काम करणार होते। एक, दुधाचं उत्पादन कसं वाढेल याचा एकत्र अभ्यास करणार होते। ग्राहकांना उत्पादनाची योग्य किंमत मिळेल याची काळजी घेणार होते। आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनाही सुयोग्य मोबदला कसा मिळेल हे सुनिश्चित करणार होते। आणि मग 14 डिसेंबर 1946 ला स्थापन झाली गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन। आपल्या भाषेत हा एक आधुनिक दूध उत्पादक संघ होता। शेतकरी उत्साहाने कामाला लागले, पण त्यातले अनेक असे होते ज्यांच्या म्हशी दिवसाला फक्त 1 किंवा 2 लिटर दूध देत होत्या। आणि इथे कथेत प्रवेश होतो देशातील धवल क्रांतीचा प्रणेता वर्गीस कुरियन यांचा। वर्गीस कुरियन हे केरळमध्ये जन्मलेले आणि जन्माने सीरियन ख्रिश्चन असलेले एक अभियंते। मेकॅनिकल अभियंता झाल्यानंतर ते टाटा स्टीलमध्ये नोकरी करत होते। त्यामुळे सुरुवातीला त्यांचा कल मेटलर्जिकल अभियांत्रिकी शिक्षण घेण्याकडेच होता। अवजड उद्योगातच देशाचं हित आहे असं त्यांना वाटत होतं। त्यांनी सरकारी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला याच विषयात। पण नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतात तेव्हा मूलभूत साधन संपत्तीचीच वानवा होती। इंग्रजांनी देशाला सर्व प्रकारच्या कर्जात ढकललेलं होतं। ना शेती संघटित होती ना शेतकरी। त्यामुळे देशाची गरज ओळखून सरकारनं कुरियन यांना सुचवलं की त्यांनी डेअरी व्यवस्थापन शिकावं। खरं तर कुरियन नाईलाजानंच तयार झाले आणि मिशिगन विद्यापीठात ते गेले तेव्हा त्यांनी आपला विषय हट्टाने मेटलर्जिकल सायन्स असा बदलूनही घेतला। पण ते भारतात परतल्यावर मात्र सरकारी शिष्यवृत्ती असल्यामुळे सरकारी नोकरीची अट होती आणि डेअरी व्यवस्थापन हाच विषय त्यांना दिलेला असल्यामुळे सरकारनं त्यांना कैराला गुजरातमध्ये पाठवून दिलं। ते वर्ष होतं 1949। सुरुवातीला कुरियन यांचा वेळ तिथली मशीन्स आणि उपकरणं दुरुस्त करण्यातच जायचा। पण हळूहळू या कामातला त्यांचा रस वाढला आणि मार्केटिंगच्या वेगवेगळ्या कल्पना त्यांच्या डोक्यात यायला लागल्या। त्यांच्याबरोबर अमेरिकेत डेअरी व्यवस्थापन शिकलेल्या हरिचंद मेघा दलाला यांना त्यांनी इथं बोलावून घेतलं आणि पुढे त्रिभुवनदास, कुरियन आणि दलाया हे तिघे धवल क्रांतीची ओळख बनले। दलाया यांनी शेतकऱ्यांना दूध उत्पादन कसं वाढवायचं हे पद्धतशीर शिकवलं। पुढे लोकप्रिय झालेली दुधाची भुकटी कशी बनवायची हे त्यांनीच शिकवलं आणि त्यांचं हेच उत्पादन पुढे क्रांतिकारी ठरलं। या मालाचं मार्केटिंग किंवा विपणन वर्गीस कुरियन यांनी निगुतीनं केलं। आणंद या गावाला केंद्र बनवून कुरियन यांनी आणंद मिल्क युनियन लिमिटेड हे केंद्र सुरू केलं आणि याचं लघुरूप बनवून अमूल हा ब्रँड विकसित केला। आणि ब्रँडची उत्पादनं अमूल बटर, स्किम मिल्क, आईस्क्रीम पासून ते श्रीखंड, चीज अशा आधुनिक उत्पादनांपर्यंत नेली।
सुरुवातीला बाहेरून येणारी दुग्धजन्य उत्पादनाची आयात भारताने थांबवावी आणि देशी उत्पादन म्हणून अमूलची साथ द्यावी यासाठी त्यांनी सरकार दरबारी टाचा झिजवल्या। त्यासाठी 1964 मध्ये पंतप्रधान लालबहादूर शास्त्रींना आणंदला आमंत्रित केलं। त्यांच्याकडून भारतीय सैन्यासाठी अमूलचीच दुधाची भुकटी जाईल यासाठी करार करून घेण्यात त्यांनी पुढाकार घेतला आणि अमूल उद्योगाची घडी नीट बसवली। नाहीतर लक्षात घ्या, आधी केंद्र सरकारच बटर आणि दुधाची भुकटी बाहेरून आयात करत होतं। अमूलनं ही परिस्थिती बदलली। 1970 मध्ये देशात धवल क्रांती खूप तेजीत होती आणि फक्त आनंदच नाही तर देशभरात जवळजवळ सगळीकडे अमूलचं मॉडेल वापरलं जात होतं। सुरुवातीला फक्त काहीशे लिटर दूध संकलित होत होतं, ते प्रमाण आता दर दिवशी 47 लाख लिटरवर गेलंय। 36 लाखांच्या वर दूध उत्पादक शेतकरी या संघाचे सभासद झालेत आणि 1991च्या उदारीकरणानंतर अमूल हा ब्रँड फक्त देशातच सगळीकडे नाही तर जगभरात पोहोचलाय। 1995 मध्ये अमूलचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मार्केटिंगसाठी जाहिरातीचं धोरणही बदललं। अमूलची अटरली बटरली डिलिशियस ही जाहिरात त्याच काळातली आणि त्यामुळेच हा ब्रँड भारताबाहेरही पोहोचला। पायात बूट, फ्रॉकवर लाल ठिपके असलेला आणि इवलासा फ्रॉक आणि डोक्याला त्याच रंगाचा बो घातलेली अमूल गर्ल कुणाला आठवणार नाही। अमूल ब्रँडची ती ओळख बनली आहे आणि म्हणता म्हणता हा अस्सल भारतीय सहकारी चळवळीतला ब्रँड स्वातंत्र्याबरोबरच 78 वर्ष जुना झालाय। सरदार पटेल, मोरारजी देसाई आणि नंतर लालबहादूर शास्त्री, नरसिंह राव या ब्रँडच्या मागे उभे राहिले आणि हा ब्रँड मोठा झाला। पुढच्या वेळी उद्योगाची कुळकथामध्ये जाणून घेऊया हमारा बजाज या स्कूटर ब्रँड विषयी। तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा। लाईक करायला विसरू नका आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टचा फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।